हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग दुसरा. प्रवचन क्रमांक 52. शरभंग मुनींची भेट. विराज राक्षाचा वध करून विद्याधर यांचा दुर्वास मुनींच्या शापामधून उद्धार केल्यावर रामप्रभू सीतामाई आणि लक्ष्मण यांच्यासह शरभंग मुनींच्या तपोवनात पोहोचले. तेव्हा रामप्रभूंना सीतामाई आणि लक्ष्मण यांच्यासह येताना पाहून शरभंग मुनी उठून उभे राहिले आणि अभिगम्य सुसम्य पूज्य विष्टरेषु पवेशयत अतिथ्य म करोत्यशाम कंदमूल फलादिभिः. त्यांच्या स्वागतासाठी शरभंग मुनी त्यांना सामोरे गेले. शरभंग मुनीने आदराने त्यांची यथोचित पूजा करून त्यांना आसनावर बसविले. नंतर फळे, कंद, मुळे यांनी त्यांना देऊन त्यांचे आतिथ्य केले. प्रीत्याह शरभंगोपी रामं भक्तपरायणं बहुकालमिहैवासं तपसे कृतनिश्चयः तव संदर्शनाकांक्षी रामत्वं फले परमेश्वरः अद्य मत्तपसा सिद्धं यत् पुण्यं बहुविद्यते तत्सर्वं तव दास्यामि ततो मुक्तिं वज्राम्यहम्. नंतर सर्वांनी भावभक्तीने ओथंबलेले शरभंग मुनी अत्यंत प्रीतीने रामप्रभूंना म्हणाले, आपले दर्शन व्हावे अशा तीव्र इच्छेने दृढ निश्चय करून मी फार दीर्घकाळ येथे तपश्चर्या करत आहे. हे रामा, आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहात. माझ्या आतापर्यंतच्या तपस्येचे सर्व पुण्य हा आपला दास आज आपल्या चरणी समर्पण करत आहे आणि मी आता मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ होत आहे. मुक्तीच्या मार्गावर यात्रा करताना प्रभूचरणी फक्त पापच समर्पण करायचे आहे असे नाही, तर त्यावेळी तेथे पुण्यही समर्पित करायचे आहे. मुक्तीच्या मार्गावर निर्द्वंद्व व्हायचे आहे. पूर्ण रीते होऊन सम्यक वृत्तीने आत्मयात्रा मार्गस्थ करायची आहे. याचा अर्थ नीट जाणून घ्यावा. हातून पापाचरण व योगिक वर्तन जे काही घडले असेल त्याचे संपूर्ण भोग पूर्णपणे उपभोगून नंतरच या मार्गावर यात्रा आरंभ होते, त्याआधी नाही. गैरसमज नसावा. याला अपवाद आहे आणि तो म्हणजे स्वतः आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम अशा पाप्याचा वध करतो आणि त्यावेळी त्याला स्वतःमध्ये समर्पित करून घेतो. त्यावेळी असा पापी मुक्त होतो. वध करताना त्याला झालेल्या प्रभुस्पर्शाने त्याचे पाप जळून भस्म होते. उदाहरणार्थ रावण, कंस, शिशुपाल इत्यादींना अशा प्रकारे मुक्ती मिळालेली आहे. कशाही प्रकारे असो, परंतु पापमुक्त झाल्यावर केवळ पुण्याचरण शिल्लक असल्यामुळे त्या पुण्याईमुळे मिळणाऱ्या स्वर्गसुखात रममाण न होता जर त्याचा सदुपयोग करण्याची सुबुद्धी झाली तरच मुक्तीची यात्रा आरंभ होण्याची पात्रता अंगी येते, एरवी नाही. आणि मग या पुण्याईमुळे असा योगिक आचरणाने केवळ आध्यात्मिक आचरण करून आत्ममार्गी जीवन व्यतीत करू लागतो. याचा अर्थ अशा पुण्याईने आध्यात्मिक आचरण करणे हाच उपभोग असतो. याला आध्यात्मिक उपभोग असे म्हणतात. आता यायोगे अध्यात्म हेच त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. या झपाट्याने प्रगती होत होत शेवटी तो मुक्त होतो. शरभंग मुनीने रामप्रभूंच्या चरणी असे भक्तियुक्त निवेदन करून राम, सीता, लक्ष्मण यांना सद्भावे प्रणाम केला आणि ते चितेवर आरूढ झाले, ध्यानस्थ झाले. कदाचित आजूबाजूला असलेल्या मुनीने हे सर्व पाहून चिता रचली असावी. गहन ध्यानावस्थेत प्रविष्ट झाल्यावर त्यांच्या मुखामधून निवेदन उद्घृत झाले. या ब्रह्मांडामध्ये स्मरण केल्यावर कामधेनूप्रमाणे दयाळू असणारे रामप्रभूंशिवाय दुसरे कोण असणार? मी त्यांचे नित्य स्मरण करत आहे याची दखल घेऊन ते स्वतः आज येथे आले आहेत. आपण परमात्म्याकडे 1 पाऊल चाला, परमात्मा आपल्याकडे 4 पावले चालत येतो. कारण भक्तापेक्षा परमात्मा भक्तीचा जास्त भुकेजलेला असतो. आपल्यापासून पृथक होऊन विश्वयात्रेला गेलेला औषात्मा यात्रा पूर्ण करून परत कधी येतो आणि त्याच्याशी आपले मिलन कधी होते याची हुरहुर
औषात्म्यापेक्षा परमात्म्यालाच जास्त असते. विश्वमायेला वात्सल्याचा पान्हा सुटलेला असतो. शरभंग मुनी पुढे म्हणाले, आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम श्रीरामा, आपली कृपादृष्टी माझ्यावर असू दे. आपण माझ्या अंतःकरणामध्ये सदा राहावे. यानंतर शरभंग मुनी ध्यानावस्थेत स्थिर झाले. इति रामं चिरं ध्यात्वा दृष्ट्वा च पुरतः स्थितं प्रज्वाल्य सहसा वह्निं दग्ध्वा पंचात्मकं वपुः दिव्यदेहधरः साक्षाद्ययो लोकपतेः पदम. अशा प्रकारे रामप्रभूंवरील त्या स्थिर ध्यानावस्थेत शरभंग मुनींचे नेत्र उघडले आणि ते रामप्रभूंवर स्थिर झाले. त्यांच्या देहामधून दिव्य परम अग्नी प्रज्वलित झाला आणि तत्काळ त्यांचा देह भस्म होऊन पचमा तत्वात विलीन झाला. याच क्षणी त्यांच्यामधून परमदिव्य प्रकाशज्योत प्रविष्ट झाली आणि ती आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे झेपावली. कैकेयी निमित्त होऊन राजा दशरथाच्या आज्ञेने वंश परंपरेने राज्याभिषेक करवून न घेता रामप्रभू आपल्या आयोजित नियोजित अवतार कार्याला बाहेर पडले आहेत. त्यासाठी वनवास पत्करून मुख्य उद्दिष्टाकडे जाताना त्यांनी अहल्या, विराट, शरभंग यांचा आतापर्यंत उद्धार केला आहे. याचे वर्तमान मुख्य उद्दिष्टाप्रत पोहोचावे आणि त्यांनी वेळीच सावध व्हावे असा यामागे उद्देश दिसतो. कारण अशा प्रकारे अवताराचा बोलबाला झाला आणि त्यायोगे दुष्टांनी त्यांच्यामध्ये योग्य ते परिवर्तन केले तर अवताराला विध्वंस आणि संहार करायची आवश्यकता राहत नाही. दुष्ट किंवा सुष्ट त्याचीच लेकरे आहेत. त्यांनी परम आनंदाने जीवन जगावे हाच एकमेव उद्देश असतो. कोणाचाही संहार करायला अवताराला काही हौस नाही. केवळ नाईलाजाने असे अवतार घेतले जातात. अध्यात्म रामायणाने शाब्दिक वर्णन करून का होईना, परंतु शरभंग मुनींच्या निमित्ताने या मार्गावरील आपणा सर्वांना महादिव्य अद्भुत गूढ अशा संजीवन समाधीचे सैद्धांतिक तात्विक दर्शन घडविले आहे. ही मोकळ्या वातावरणामधील सर्वांसमक्ष घेतलेली संजीवन समाधी आहे. 4 पुस्तके वाचून झालेल्या अध्यात्माच्या पुस्तकी ज्ञानाची झेप व्यावहारिक पातळीवर किती तोकडी आहे हे जाणून घ्यावे. परमदिव्य प्रकाशाची अनुभूती मिळवून दार्शनिक होणे ही अनुभूती किती प्राथमिक आहे हेही जाणून घ्यावे. अध्यात्म कोणत्या टोकाला साध्य करायचे असते याचा हा या मार्गावर यात्रा करू इच्छितांसाठी धडा आहे. परम ऊर्जामय औषात्मा असलेले आपण विश्वयात्रा सुरू करताना जीव निर्माण करतो. त्याच्यामार्फत पंचमहाभौतिक सजीव देह धारण करतो. ही विश्वयात्रा संपन्न करताना या उलट मार्गाने आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने जाणून आता आपण मानवी देही गहन ध्यानावस्थेत समाधिस्थ होऊन आपल्यामध्ये परम ऊर्जा प्रज्वलित करून देह ज्वलन करून तो पंचमहाभौतिकात समर्पण करायचा आहे आणि अशा प्रकारे देहापासून पृथक होऊन पुन्हा आत्मावस्था प्राप्त करून परमात्म्यात विलीन व्हायचे आहे. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी ऐकून माहीत आहे. ती भूमिगत संजीवन समाधी होती. आता यावरून आपल्याला तर्क करता येतो की समाधीस्थळाचे द्वार बंद केल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यानंतर आत कोणत्या प्रकारे मुक्तीची यात्रा मार्गस्थ केली असावी. असा हा अद्भुत ज्ञानसागर आपल्या महाराष्ट्र देशी अवतारित व्हावा. त्यायोगे आपल्याला आपल्या मराठी मातृभाषेत चांगदेव 65, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, हजारो अभंग यांचा अनमोल ठेवा प्राप्त व्हावा आणि यांचा जमेल तसा अभ्यास करावा ही आपल्याला सुबुद्धी व्हावी हे आपले महत् भाग्य. त्या ज्ञानदेवाला, त्या योगीराजाला, त्या अवतारीला शतशः नमस्कार. ज्ञानेश्वर माऊलीने भूमिगत संजीवन समाधी न घेता जर मोकळ्या वातावरणात संजीवन समाधी घेतली असती तर तेथे त्यांना निरोप द्यायला आलेल्या सर्वसामान्यांना ते सहन होणे शक्य नव्हते. शरभंग मुनींच्या सभोवती स्वतः परमेश्वर अवतारी रामप्रभू, आदिमाया सीतामाई, शेषाचा अवतारी लक्ष्मण
ऋषी मुनिगण होते. ज्यामुळे त्याने मोकळ्या जागे संजीवन समाधी घेतली ते ठीकच आहे. शरभंग मुनीने केवळ रामनाम जपाने रामप्रभूंच्या सान्निध्यात संजीवन समाधी प्राप्त केली. रत्नाकर कोळ्याने केवळ रामनाम जपाने वाल्मिकी ऋषीपद प्राप्त केले. नामसंकीर्तनाचे, नामस्मरणाचे, नाम जपाचे सामर्थ्य वाल्या कोळीच्या शरभंग मुनींच्या उदाहरणावरून अधोरेखित होते. आपल्याला नाममहात्म्य सत्यार्थाने माहीत नाही. रामकृष्ण हरी. ओम तत्सत्त्वम् असि. हरि ओम. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. किंवा असेच काही कोणी म्हणतात म्हणून आपणही म्हणतो. त्यामागील अध्यात्म जाणून घ्यावे. अर्थात अन्य काहीतरी मूर्ख बडबड करण्यापेक्षा हे निश्चितच फार उत्तम आहे. यामधूनच यथाकाळी अध्यात्माची गोडी लागते. अर्थात यासाठी अन्यही अनेक मार्ग आहेत आणि ते त्यांच्याबरोबर संपन्न आहेत. परंतु त्या मानाने सर्वसामान्य जनांसाठी नामस्मरण फार सोपे आहे. यास्तव याचे महत्त्व आणि महात्म्य जाणून घ्यावे. हरि ओम.